नमस्कार, प्रियांशी चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण झटपट चिकन ग्रेव्ही बनवतोय। त्याच्यासाठी मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेत आणि ते छान असे तेलामध्ये परतून घेतलेत। कांदे अगदी व्यवस्थित ग्रेव्हीसाठी परतून घ्यायचे असतात, चांगले भाजून घ्यायचे असतात कांदा आणि त्याच्यामुळे ग्रेव्हीला टेस्ट येते। त्याच्यात अर्धा टोमॅटो टाकलेला आहे। तर इथे टोमॅटोसुद्धा व्यवस्थित पद्धतीने भाजून घ्यायचा आहे आणि मी जी थोडीशी ट्रिक वेगळ्या पद्धतीने करते आहे चिकन ग्रेव्हीची, झटपट बनवायचं आहे त्याच्यामुळे। खरं तर मी व्हेजिटेरियन आहे आणि माझे मिस्टर हे बनवत आहेत, त्यांना थोडी मदत करते आहे। तर चिकन वगैरे साफ करण्याचं काम तेच करत आहेत। तर इथे व्यवस्थित भाजून झालेला आहे कांदा टोमॅटो आणि आता आपण त्याच्यात लाल तिखट तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार, त्याच्यानंतर हळद, मीठ मी आधीच ॲड केलं होतं कांदा भाजण्यासाठी। तर इथे हळद आणि मी गरम मसाले वगैरे जास्त मिक्स करत नाही, कारण आमच्या मसाल्यामध्येच सगळे मसाल्याचे पदार्थ असतात आणि त्याच्यामुळे गरम मसाले जास्त मिक्स करतच नाही। त्याच्यानंतर आता आपण चिकन मिक्स करणार आहोत। चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित, तेल सुटलं थोडंसं मसाल्यांना की ह्याच्यामध्ये आपण आता चिकन ॲड करणार आहोत। तर हे चिकन आपण इथे ॲड करून घेऊया। तर मी वेगळी ट्रिक म्हणजे हीच सांगत होते की तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटाटासुद्धा, मी इथे बटाटाही मिक्स करते आहे आणि ह्याच्यानंतर हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला झाकणावरती पाणी ठेवायचं आहे आणि चांगलं वाफून घ्यायचं। नंतर ते पाणी गरम झाल्यानंतर मिक्स करायचं आणि चांगलं शिजून घ्यायचं आहे। तर वेगळी ट्रिक म्हणजे अशी की आपले जे मसाला थोडासा आणखी टाकते, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे ती चिकन टाकल्यानंतर, मसाले वगैरे ॲड केल्यानंतर ती आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर छानपैकी त्याच्यावरती झाकण ठेवून, पाणी ठेवून आणि शिजवून घ्यायचं आहे। तरी ते माझे आता मिस्टर मिक्स करतायत व्यवस्थित। पूर्ण पेस्ट व्यवस्थित सगळ्या चिकनला मिक्स झाली पाहिजे आणि वाफ आली पाहिजे। तर ही झटपट ट्रिक्स आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे छानपैकी। तर इथे तुम्ही बघू शकता थोडीशी कोथिंबीर मिक्स केलेली आहे आणि खूप छान पद्धतीने ग्रेव्हीसुद्धा झालेली आहे आणि चिकनचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकाल, अगदी उत्तम पद्धतीने झालेलं आहे। आणि जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।